सरकारनं 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला तरी देखील या दुष्काळ जाहीर करण्यात सत्ताधाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप केला जातोय। 40 तालुक्यांपैकी जवळपास 35 तालुके हे सत्ताधाऱ्यांचेच असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे, तरीही सरकारनं फक्त 40 तालुकेच दुष्काळग्रस्त जाहीर केल्याचा आरोप हा करण्यात येतोय। त्यातले बहुतांश तालुके हे सत्ताधारी आमदारांचे आहेत आणि त्यामुळे दुष्काळ फक्त सत्ताधाऱ्यांच्याच अंगणात पडलाय का, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दुष्काळी परिस्थिती असतानाही काही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाहीये। पाहूया नेमक्या कोणत्या सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। अब्दुल सत्तार सिल्लोड, विजयकुमार गावित नंदुरबार, मंगेश चव्हाण चाळीसगाव, संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, संतोष दानवे भोकरदन, या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर आहे। सुरेश खाडे मिरज, अजित पवार बारामती, छगन भुजबळ यांच्या येवला आणि अतुल सावे यांच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। मी सरकारला विनंती केली होती की तुम्ही कर्नाटकाच्या धर्तीवर या राज्यामध्ये दुष्काळ घोषित करा, परंतु केवळ आपले आमदार, सिलेक्टेड आमदार आणि त्यांना त्याच त्याच तालुक्यांना दुष्काळ घोषित करून सरकार इथे पण राजकारण करायला निघालं आहे। अरे राजकारण शेतकऱ्यासाठी करता काय? तुम्ही जे खोके आमदार आहेत त्या किंवा तुमच्या मर्जीतल्या आमदारांची मर्जी राखण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं ठरवलं काय? विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलेला आहे। नेमकं काय ट्विट केलेलं आहे वडेट्टीवारांनी ते सुद्धा आपण पाहूया। दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे आहेत। शेतकऱ्यांचं काय होईल ते होईल, पण मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारे आमदार खुश असले पाहिजेत असं सरकारच्या निर्णयावरून दिसतंय। दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांपैकी जवळपास 30 ते 35 तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत। त्यात काही मंत्र्यांचे सुद्धा तालुके आहेत असं वडेट्टीवार ट्विट करतायत। विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त 4 ते 5 तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केलाय। सरकारनं दुष्काळ जाहीर करताना केलेला राजकीय भेदभाव अत्यंत खेदजनक आहे। किमान सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये असं वडेट्टीवार म्हणताय। अनेक तालुक्यांना डावलून सरकारनं हा जुलमी निर्णय घेतलेला आहे असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन नानावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहिलं तर विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात ट्विट करत नाराजी व्यक्त केलेली आहे। दुष्काळ जाहीर करायचा तर मग तो 40 तालुक्यांपुरताच मर्यादित का? आणि बरं ते 40 तालुके सुद्धा बहुतांश तालुके म्हणजे 30-35चा आकडा दिला जातोय वडेट्टीवारांकडून। हे तालुके, बहुतांश तालुके हे सत्ताधाऱ्यांचे आहेत। मग विरोधकांनी नेमका काय गुन्हा केलाय किंवा तिथल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे असं वडेट्टीवार म्हणतायत? निश्चितच विरोधक म्हणून त्यांचा आरोप हा योग्य आहे, कारण ज्या दुष्काळी तालुक्यांमधील अधिकाधिक जे तालुके आहेत ते कुठेतरी सत्ताधारी पक्षातील आमदारांचे आहे। मात्र दुसरी एक परिस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आहे तीही जाणून घेण्याची गरज आहे, कारण कुठल्याही तालुक्यामध्ये ज्यावेळी दुष्काळ जाहीर होतो त्यामध्ये वेगवेगळे निकष लावले जातात। हे निकष ज्या ज्या तालुक्यांमध्ये पूर्ण होतात त्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला जातो। उदाहरणार्थ त्या ठिकाणी जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये झालेला पाऊस किती होता, त्या पावसाचे एकंदरीत प्रमाण पाहिलं जातं। त्यानंतर त्या तालुक्यांमधील जमिनीमध्ये जी पाण्याची पातळी आपण नेहमी मोजतो ती कितपत खालावलेली आहे आणि आर्द्रता जमिनीची, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर
त्या ठिकाणी झालेले एकंदरीत पेरणी असेल आणि पेरणीमध्ये झालेलं नंतर नुकसान असेल, या सर्वांचा आढावा घेऊन हा दुष्काळ जाहीर केला जातो. ज्या प्रकारे 40 तालुक्यांमध्ये आता महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालेला आहे, त्यामधील 24 तालुके आहेत यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे, तर 16 तालुके जे आहेत त्याच्यामध्ये मध्यम गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचंही शासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर जवळपास 200 आमदार जे आहेत ते सत्ताधारी पक्षात आहेत. या उलट विरोधी बाकावरती असलेल्या आमदारांची संख्या ही जवळपास 90च्या आसपास आलेली आहे. त्यामुळे निश्चितच विरोधकांकडून हा आरोप राजकीय आरोप म्हणून करण्यात त्याच्यामध्ये तथ्य मानता येऊ शकतं की अधिकाधिक तालुके आहेत ते कुठेतरी आपण बोलू शकतो की सत्ताधारी पक्षातील आहे. मात्र जर सत्य परिस्थिती पाहिली तर एकूण ज्या तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर झाला त्यामध्ये पुण्यासारख्या जिल्ह्याचाही समावेश आहे. कारण दरवेळी पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा पाऊस पडतो. यंदा पावसाने जवळपास पाठ फिरवली होती, त्यामुळे दौंड वगैरे जे परिसर आहेत त्या परिसरांमध्ये या आत्तापासूनच पाण्याची टंचाई भासते, ज्या ठिकाणी 3 पिकं काढली जातात. त्यामुळे अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करणं हे शासनाच्या निकषांमध्ये बसतं. मात्र त्याच ठिकाणी पाहिलं तर भाजपचे राहुल कुल सारखे आमदार आहेत, त्यामुळे या दुजोरा मिळतो या आरोपांना. मात्र दुसरीकडे पाहिलं तर शासकीय निकषांमध्ये हे तालुके फिट बसतात. लागवी चेतन, आगामी काळात आता काही दिवसातच पुढच्या महिन्यात हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे. नेमका हाच मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण बहुतांश तालुके आहेत ज्या तालुक्यांमध्ये परिस्थिती असून सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. निश्चितच सरसकट दुष्काळ जाहीर करा अशी विरोधकांची मागणी होती. चेतन, माफ करा, मी काही सेकंद तुम्हाला या ठिकाणी थांबवते. याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे नेते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार. आपण ही परिस्थिती पाहतोय, 40 पैकी 35 तालुके जे दुष्काळ ज्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे 40 तालुक्यांमध्ये, त्यापैकी 35 तालुके हे सत्ताधारी पक्षाचे असल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप आहे. तर गंभीर आहे. म्हणजे राजकीय स्वार्थाशिवाय या सरकारला काही दिसत नाही. हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते स्थापन झालंय आणि त्याच तत्वाने हे चाललेलं सरकार आहे. आपल्याला आठवत असेल की भारतीय जनता पक्ष हा सातत्यानं ज्या पद्धतीनं गेले 9 वर्ष राज्य करते देशामध्ये, त्याचं यथा राजा तथा प्रजा तशीच बघायला लागेल. तिथलं केंद्राचं सरकार तसंच चालतं, तसंच राज्याचं सरकार चाललंय. मोदीजींनी शिर्डीमध्ये गेल्या वेळेला आले होते 2018ला आणि त्यांनी 16,000 गावं दुष्काळमुक्त केली असं जाहीर केलं होतं. त्या 8 दिवसातच दुष्काळयुक्त झाली आणि त्यावेळेचे कृषी मंत्री, त्यावेळेचे सगळे जलसंधारण मंत्री, त्यांची सगळी गावं आणि तालुके हे त्या दुष्काळयुक्त गावांच्या यादीमध्ये होते. या पद्धतीचा राजकीय स्वार्थ आणि संधी साधूपणा हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये, पुरोगामी राज्यामध्ये अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचं नाव बदनाम करण्याचं काम यांनी केलेलं आहे. निश्चित. धन्यवाद सावंतजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. चेतन, आपण पाहिलं तर विरोधकांचा नेमका हाच आरोप आहे की ही परिस्थिती अतिशय भीषण आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं ओढ दिलेली आहे, त्यामुळे त्या तालुक्यांचा सुद्धा या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा अशी मागणी आता जोर धरतीये. निश्चितच लागवी, कारण ज्या प्रकारे काही गावांमध्ये अद्यापही म्हणजे संपूर्ण तालुका जर आपण पाहायला गेलो तर संपूर्ण तालुक्यामधील जे प्रमाण आहे ते निकष पूर्ण करत नसल्यामुळे बहुतांश गावांना आज पाण्याची टंचाई असूनही त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर होत नाही, कारण त्यांचा तालुका आहे तो या निकषांमध्ये बसत नाही. त्यामुळे आता शासनाला गाव पातळीवर जाऊन अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे आणि ज्या खरंच ग्रामीण भागांमध्ये ज्या गावांमध्ये अद्यापर्यंत पावसाने पाठ फिरलेली आहे त्या गावांनाही मदत कशा प्रकारे देता येईल हे पाहावं लागेल. कारण आपण काही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितो की दुष्काळीग्रस्त भागांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर पुढील 6 महिने शासनाची मदत सुरू होते. केंद्र शासनाकडूनही राज्याला मदत मागता येते आणि त्याच्यामध्ये अगदी गावातील मुलांना पौष्टिक अन्न पुरवण्यापासून जे फळ बागायतदार असतील किंवा वेगवेगळे शेतकरी असतील त्यांना वेगवेगळं अनुदान देण्यात येतं, त्यांना मदत केली जाते पिकांच्या नुकसान भरपाईपोटी. आणि म्हणूनच प्रत्येक आमदाराचा हा कयास असतो की माझा मतदारसंघ ज्या तालुक्यात आहे तो तालुका आहे तो दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जेणेकरून अधिकाधिक अनुदान मिळेल आणि ग्रामीण भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे तिथे अधिकाधिक मदत पोहोचवता येईल. आणि जर त्यांच्या गावाचा समावेश झाला नाही तर कुठेतरी मतदारांच्या रोषाला सामोरे जावं लागू शकतं आणि म्हणूनच आता विरोधकांकडून ही एकंदरीत जो रोष आहे तो सरकारविरुद्ध व्यक्त केला जातोय. निश्चित. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.